ऍक्च्युली ही आय ओपनिंग व्हिडिओ आहे त्या लोकांसाठी जे गोव्याची ट्रिप प्लॅन करतात. ट्रिप प्लॅन करायच्या आधी ही व्हिडिओ नक्की बघा. अश्विनचा हा एक्सपिरियन्स नक्की तुम्ही नीट ऐकून घ्या, तुम्ही नीट बघा. इमॅजिन करा, स्वतःला तिकडे ठेवा अश्विन आणि त्याच्या फ्रेंड्सच्या जागी. मग तुम्हाला मे बी कळेल की त्या गोष्टीची डेप्थ किती आहे किंवा सिरियसनेस किती आहे. रूम्स वगैरे बुक केलेले आणि आम्ही कसं एक 4 to 5 बॉईज होतो आणि सेम तेवढंच 4 to 5 गर्ल्स पण होत्या आमच्या. मग एक 3-3:15 आसपास दरवाजा वाजला. 3-3:15 आसपास. हो. ओके. आणि आम्हाला जसं दरवाजा उघडला आणि एकदम अशी कावरा बावरा होऊन असं बोलते की अशी मेरे साथ एक लड़की भेजो नहीं तो वो मेरे को मार डालेगा. तुम्ही माझ्या मते तरी मी बोलेन प्रेक्षकांना की तुम्ही विचार करा गोव्याला जाताना, फॅमिली नाही स्पेशली जेव्हा बॅचलर जातात ऑफिसचे कलिग्स वगैरे, की ह्या गोष्टी विचारात घ्या. ते जेव्हा मी चेक केलं तर भाई गोवा भाई या गोष्टींमध्ये टॉप नंबर वरती आहे. की तिला आपल्या समोर जरी तिला येऊन तिकडे दरवाजाच्या बाहेर कोणी मारलं तरीही दरवाजाची वाट बाहेर कोणी पण ओलांडायची नाही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भ्रमंती विथ तेजस या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपला आहे पॉडकास्ट सिरीजचा एपिसोड 2. आणि जसं की मी तुम्हाला लास्ट एपिसोडमध्ये बोललेलो की आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक गुगल फॉर्मची लिंक दिलेली आणि त्या लिंकच्या बेसिसवरती आपल्याला बरेचसे रिस्पॉन्सेस आले. त्यापैकी एक आपण निवडला आहे आणि ते आहेत आजचे आपल्या पॉडकास्टचे गेस्ट अश्विन भुजबळ. सो अश्विन भुजबळ, वेलकम टू आवर चॅनल, वेलकम टू आवर पॉडकास्ट. आणि तू आपल्या सबस्क्रायबर्स किंवा व्ह्युअर्सला एक शॉर्ट इंट्रोडक्शन तुझं दे. नमस्कार, मी अश्विन भुजबळ. आणि तेजसनी ज्या मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं जसं की त्यांनी एक खूप चांगला इनिशिएटिव्ह आणि अप्रोच आणलाय की गुगल फॉर्मचा, जसं की कोणाच्या स्टोरीज असतील किंवा काय अशा मिस्ट्रीज असतील जे लोकांपर्यंत त्यांना शेअर करायच्यात किंवा असं त्यांना वाटतं की ह्या सर्व गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. तर तसंच मी सुद्धा फॉर्म भरला होता आणि मी खूप हॅपी आहे की तेजसनी माझं सिलेक्शन केलं आणि मी इकडे आलोय तेजसच्या पॉडकास्टमध्ये. तर थँक्यू तेजस. वेलकम. आणि मला खूप आवडेल माझ्या स्टोरीज आणि माझ्या जे पण काही मी अशा गोष्टी फेस केल्यात ते सांगायला. तर ओव्हर टू यू तेजस, कंटिन्यू. तर अश्विननी आपला त्याचा इंट्रोडक्शन दिलेला आहे आणि आपण आता डायरेक्ट जास्त तुमचाही वेळ न घेता आपण डायरेक्ट पॉडकास्टला किंवा अश्विनच्या ज्या स्टोरीज असणार आहेत, अश्विनने शॉर्टमध्ये मला फॉर्ममध्ये स्टोरी दिलेल्या, मग म्हटलं सविस्तर आपण पॉडकास्टमध्ये घेऊ स्टोरीज. सो त्याच्यासोबतच घडलेल्या आहेत ना, राईट? तुझ्यासोबतच घडलेली एक स्टोरी आहे जी मी स्वतः फेस केली आहे, म्हणजे मी असताना जी घडली आहे. आणि एक अशी स्टोरी आहे की जी मला माझ्या फ्रेंड कडून कळली आहे. ओके. पण ती पण रिअल स्टोरी आहे. त्याचे पण एव्हिडन्सेस असे आहेत की ते लोक. आजच्या स्टोरीज हॉरर नसणार आहेत, थ्रिलर असणार आहेत, राईट? तू जसं मला सांगितलेलं. कारण की आपण ठरवलं की पॉडकास्ट आपण कोणत्याही एका जॉनराचा नाही ठेवणार, सगळं मिक्स ठेवू आपण. कारण की प्रत्येकाचे एक युनिक आणि वेगळे अनुभव असतात, ते हवेत आपल्याला. सो ठीक आहे, तर तू पहिली कोणती स्टोरी सांगशील किंवा कोणता एक्सपिरियन्स तुझा शेअर करशील आमच्या व्ह्युअर्स? सर्वात पहिलं म्हणजे तर आता माझे जे दोन्ही एक्सपिरियन्सेस आहेत त्या मोस्टली आहेत रिलेटेड गोव्याशी. जसं की तुम्हाला माहिती आहे की गोवा म्हणजे कसं एक पिकनिक स्पॉट आहे. आणि मोस्टली आजकालचे जे यंगस्टर्स लोक आपल्यासारखे किंवा कोणी जे असतात लोक ज्यांना पार्टीज वगैरे करायच्या असतात, थोडं एन्जॉयमेंट करायची असते, नाईट लाईफ एन्जॉय करायची असते, ते मोस्टली गोव्याला जातात. आणि गोवा मोस्टली त्यासाठीच फेमस आहे. तर बीचेस आणि ड्रिंक्स त्याच्यासाठी गोव्याला दारू स्वस्त भेटते, राईट? दारू स्वस्त भेटते, त्याच गोष्टींसाठी लोक म्हणजे जातात एन्जॉय करायला, राईट? ओके, बरोबर. तर तिकडचीच अशी एक स्टोरी आहे. मी आता रिसेंटली म्हणजे मी एका कंपनीमध्ये काम करत होतो आणि मी माझ्या तिकडचे जे माझे फ्रेंड्स कलिग्स जे पण होते कंपनीतले त्यांच्यासोबत आम्ही प्लॅन केलं की चला गोव्याला जाऊयात. आमचं असं अनऑफिशियल ट्रिप आम्ही प्लॅन केली आणि आम्हाला तिथे जायचं होतं. तर आम्ही गेलो. गोव्याला स्पेसिफिक कुठे असं सांगू शकतो का? गोवा कसं माहितीये, 2 साइड्स आहेत गोव्याच्या नाण्यांच्या. जशा 2 बाजू तशा गोव्याच्या पण 2 साइड्स आहेत. एक साऊथ गोवा आणि नॉर्थ गोवा. ठीक आहे. तर मोस्टली साऊथ गोव्याला थोडं मी बोलेल चांगल्या टाइप्स आहे की म्हणजे थोडं डिसिप्लिन्ड आणि थोडंफार म्हणजे लिमिट्स मध्ये गोष्टी होतात तिकडे, असं मी बोलेल. आणि जे नॉर्थ गोवा आहे ते एकदमच वाया गेलेलं. म्हणजे तिकडे काही कोणाचं काय कंट्रोल नाही, नुसते बेवडे आणि फालतूचं नाईट लाईफ, जे पण सर्व प्रॉस्टिट्यूशन्स वगैरे जे सर्व चालू असतात तसं. तर मला तर ते बिलकुल नाही आवडत. आणि
आम्हाला तर दोन्ही म्हणजे साऊथ नॉर्थ दोन्ही एक्सप्लोर करायचं होतं. म्हणजे साऊथ गोवा मोस्टली फॅमिली फ्रेंडली आहे. बरोबर एक्झॅक्टली की साऊथ गोवा जर तुम्ही लोक मोस्टली फॅमिलीला घेऊन जाल तर मी तरी सजेस्ट करेल की साऊथ गोवा बेस्ट ऑप्शन आहे. नॉर्थला खूप म्हणजे खूप मेस असते आणि नुसतं गजबजाट असतो. म्हणजे तिकडे तुम्हाला असं शांत जर म्हणजे गोव्याची ब्युटी जर एक्सपिरियन्स करायचे तर तुम्हाला ती साऊथला भेटेल, नॉर्थला मोस्टली भेटणार नाही. नॉर्थला जास्त नाईट लाईफ, पार्टीज, बॅचलर्स लोक जास्त असणार नॉर्थ गोव्याला. येस, तर मग तसं आहे. तर मग आम्ही लोक नॉर्थला राहायला गेलेलो. म्हणजे नॉर्थलाच आम्ही लोक एका हॉटेलमध्ये आम्ही रूम्स वगैरे बुक केलेले आणि आम्ही कसं एक 4 to 5 बॉईज होतो आणि सेम तेवढंच 4 to 5 गर्ल्स पण होत्या आमच्यासोबत. तर मग आम्ही झालं एक 5 daysचा आमचं ट्रिप आम्ही प्लॅन केली गोव्याची. आणि रूम्स वगैरे बुक केले हॉटेलमध्ये आणि ते हॉटेल पण असं एकदम असं बोलतात ना की एकदम गजबजाट जो एरिया असतो एकदम बाजूला असे पब. कुठे होतं हॉटेल ते, म्हणजे एरियाचं नाव काय? कलंगूट बीचच्या जवळचं हॉटेल होतं ते. आणि आमचं झालं, आम्ही गेलो. म्हणजे मी जसं गेलेलो फर्स्ट टाइम जसं मी एंट्री केली त्या हॉटेलमध्ये तेव्हाच मला सर्वात पहिला हा प्रश्न होता. मी जो माझ्या ज्या मित्रांनी जी ट्रिप प्लॅन केली होती मी त्याला सर्वात पहिला प्रश्न हाच केला की भाई की तुला माहितीये की आपल्यासोबत मुली आहेत, ठीक आहे, तर तू थोडं ऍटलिस्ट त्या गोष्टीचं तरी एक गोष्ट लक्षात ठेवून की तू थोडे सिक्युअर हॉटेल्स वगैरे असे काय बुक करायला पाहिजे होतेस. तर मग त्यांनी मोस्टली सिक्युअर इन टर्म्स ऑफ म्हणजे तुला कशावरून असं वाटलं? असं आहे की आजूबाजूचा थोडा एरिया, ऍटलिस्ट हॉटेलला बाउंड्रीज पाहिजेत, गेट्स पाहिजेत, सीसीटीव्ही कॅमेराज तरी पाहिजे, सिक्युरिटी कन्सर्न. हा सिक्युरिटी, कारण की मुली आहेत आमच्यासोबत, ठीक आहे. तर मग तसे सिक्युरिटी तरी थोडीफार पाहिजे की ऍटलिस्ट हॉटेलला प्रॉपर हे आहेत, फेन्सिंग वगैरे आहेत किंवा सीसीटीव्ही ऍटलिस्ट कॅमेराज तरी आहेत, ठीक आहे. तर आणि तिथे कसं तिथे भरपूर असे पण हॉटेल्स आहेत की तुम्हाला चांगले हॉटेल्स सुद्धा भेटणार, नो डाऊट. पण खूप हॉटेल्स असे पण आहेत जे असे नॉर्मल घर आहेत जिथे लोक राहतात आणि ते लोक असंच गेस्ट लोकांना होमस्टे सारखं आहे. तर तिकडे आम्ही म्हणजे माझ्या फ्रेंडने ऑब्व्हियसली थोडं बोलले की थोडं बजेटमध्ये ट्रिप व्हावी, बजेट फ्रेंडली व्हावी म्हणून त्यांनी केलं. असं म्हणजे ठीकठाक होतं, कारण की आमचं मोस्टली असं होतं की आम्हाला दिवसभर फिरायचं होतं आणि आम्हाला हॉटेल फक्त पाहिजे होतं रात्री झोपण्यासाठी. तर मग ते झालं. तर आम्ही हॉटेलला पोहोचल्यानंतर माझा सर्वात पहिला प्रश्न त्याला हाच होता की भाई सिक्युरिटीचं काय, कारण की आमच्यासोबत मुली होत्या. बरोबर. आणि माझ्या जे पण फ्रेंड्स आहेत, जे फिमेल फ्रेंड्स आहेत, ते एकदम फ्री माइंडेड आहेत आणि ऑब्व्हियसली आता त्यांचं सर्वांचं आहे की गोव्याला आलं तसे कपडे, जैसा देश वैसा बेश, तसं त्यांचं राहणीमान आहे. तर मग त्या हिशोबाने होते की चला भाई आता आले तिकडे तर ते लोक तसं थोडे कपडे वगैरे घालणार आणि एन्जॉय करायचं, आम्हाला फिरायचं, तर ते थोडे एकदम फ्री ओपन होऊन फिरणार वगैरे. तर माझे ते थोडे सिक्युरिटी कन्सर्न होते. 4 दिवस झालं फिरून आणि 4 दिवस झाले आणि 4थ्या दिवशीची जी नाईट होती त्या दिवशी आम्ही विचार केला की म्हणजे असं तर रोजच आमच्या रूमवरती धिंगाणा होतच असायचा. तुम्ही करायचं की आमचाच सर्व पार्टी करायचे. अशी पूर्ण लॉबी होती हॉटेलची आणि असे म्हणजे समोर रूम्स होते, ठीक आहे. तर पूर्ण अशी एक लॉबी आणि एंड होते लॉबी आणि जो लास्ट वाला रूम होता तो मुलींचा होता, जो आम्ही मुलींसाठी घेतलेला. आणि त्याच्या एक आधीचा रूम होता त्याच्यात आम्ही पोरं राहत होतो, ठीक आहे. तर आमचं असंच चाललं की चला रात्री आलो आम्ही फिरून वगैरे आलो मस्तपैकी आणि बोललो आता चला मस्त पार्टी वगैरे करू रूम वरती जाऊन. तर असंच आमचं चालू होतं पार्टी वगैरे आणि असा सीन झाला की आम्ही डिस्कस केलं मोस्टली रोज रात्री आमच्या जेव्हा पण असं आम्ही एन्जॉय करायचो तर मोस्टली आमच्या रूम मध्ये करायचो आम्ही, मुलांच्या रूम मध्ये करायचो, ठीक आहे. तर त्या दिवशी असंच कोइन्सिडेंटली आमची एक फ्रेंड बोलली की आज आमच्या रूम मध्ये तुम्ही तिकडे थोडं तिकडे बसवा, कारण की लास्ट रूम होता आणि त्यांच्या रूमला एक बॅल्कनी होती, तर ती थोडा व्ह्यू वगैरे चांगला होता म्हणून आम्ही विचार केला की रात्री तिथे एन्जॉय करू. तर झालं आणि आम्ही जस्ट पार्टी करत होतो. रात्रीचा सुमारास एक 2-2:30चा टाइम असेल आणि आमचा धिंगाणा चालू होता, ठीक आहे. खूप मस्त डान्स वगैरे करत होतो आम्ही, नाचत गात होतो रूम मध्ये, आवाज चालू होता मस्तपैकी. आणि तिकडे मोस्टली सगळीकडे तेच चालू असतं म्हणून ते नवीन असं काय नाही किंवा तिकडचे हॉटेल ओनर्स किंवा असे तुम्हाला कधी बोलणार नाही की हे काय करताय, तसं काय होत नाही, कारण की मोस्टली तिकडे लोक तेच करायसाठी येतात. तर ते चालू असताना एक 3चा टायमिंग झाला, एक 3-3:15च्या आसपास आम्ही मुलींच्या रूम मध्येच आम्ही लोक होतो, म्हणजे 4-5 पोरं आणि 4-5 जागे होतात सगळे. जागे होतो, सगळे जागे होतो, ठीक आहे. आणि आमचा आवाज धिंगाणा चालू होता आणि
खूप बाकी हॉटेलमध्ये ना बाकी लोक सुद्धा राहत होती. पूर्ण हॉटेल फुल होतं, असं नाही की हॉटेल एम्प्टी आणि ऑक्युपाईड आहे. हा, पण बाकी मोस्टली मी नोटीस केलं की या तर जे बॅचलर ऍडल्ट असतात ना, मोठी माणसं वगैरे, ते लोक किंवा फॅमिली असे होते. आणि जे मुलं आणि मुलींचा ग्रुप होता त्या हॉटेलमध्ये तो फक्त आम्ही होतो. ओके, ठीक आहे. तर मग एक 3-3:15च्या आसपास दरवाजा वाजला. 3-3:15 आसपास. हो. ओके. आणि आमची पार्टी चालू होती आणि आम्ही तर पार्टी मूड मध्ये. मला वाटलं आता काय कोण आला असेल, किंवा मला असं वाटलं की कोणतरी बोलायला आलं असेल की बाबा आवाज कमी. ठीक आहे. तर दरवाजा वाजला आणि ते दरवाजा वाजायची पण इंटेन्सिटी असते ना, की कोण कसं वाजवतंय, की नॉर्मल नॉक आहे तर समजतं की हा, आणि कोण असं आहे की धाडधूड एकदम. तर तसं, तर हा एकदम असा धाड धूड असा दरवाजा वाजला. हा, त्या टायमिंगला. तर आम्ही एकदम हे झालो, मस्त स्पीकर पटपट गाणी वगैरे बंद केली. आणि माझी एक फ्रेंड गेली, म्हणजे ती जी आमच्यामध्ये थोडी मोठी होती वयाने, आमची टीएल होती ती मोस्टली. तर ती गेली, दरवाजा उघडला, आणि तिच्यासोबत अजून एक माझा मेल फ्रेंड होता, तो गेला तिच्यासोबत. जसं दरवाजा उघडला तर बघतोय की एक बाई होती, आणि मोस्टली आय थिंक बंगाली का मद्रासी बाई वाटत होती मला. मॅक्सीवरती होती, आणि मॅक्सीवरती आणि एक ओढणी घेतलेली, आणि असं घामाभिमानी एकदम अशी लथपथ. आणि आली, आणि आम्हाला जसं दरवाजा उघडला आणि एकदम अशी कावरा बावरा होऊन असं बोलते की हा, अशी मेरे साथ एक लड़की भेजो, नहीं तो वो मेरे को मार डालेगा. लड़की भेजो. हा, ओके. वो मेरे को मार डालेगा. आणि आम्हाला काही कळलं नाही की भाई हा काय सीन आहे. आणि रात्रीचं बाई येते. पहिलं तर आम्हाला प्रश्न पडला की भाई हॉटेलचे गेट बीट काय काय काय, म्हणून माझं पहिलं हे होतं की भाई सिक्युरिटी कन्सर्न्स. ठीक आहे. आणि आम्हाला काय कळलं नाही. तर आम्ही पण थोडं कन्फ्युज झालो की भाई हा काय सीन आहे, की रात्री 3-3:15 दरवाजावरती बाई वाजवते आणि बोलते की भाई लडकी भेजो नहीं तो मार डालेगा. आम्ही तिला विचारलं की भाई क्या हुआ, क्या सीन क्या है. तर बोलते कि नहीं, मेरा हस्बैंड है वो जेल में है, और मैं उसके दोस्त के साथ रहने को गई, और उसके दोस्त ने मेरे साथ जबरदस्ती किया, तो मैं उधर से भाग के आ गई, और वो मेरे पीछे पड़ा है अभी, और वो मेरे को मार डालेगा अगर मैं सब मेरे हस्बैंड को बताएगी, तो इसलिए वो मेरे को मार डालेगा. तर मग मी बोललो भाई हे काय सीन. टोटली अनएक्सपेक्टेड आहे की रात्रीच्या 3 वाजता एक बाई येणार आणि ती पण येऊन असं काय बोलते. आणि आमचं म्हणजे आम्ही एक तर फुल पार्टी मोड मध्ये, आणि अचानक भयानक आम्ही बोललो भाई वाईबच चेंज झाली ना. आणि सगळं, एक तर मुली पण सर्व घाबरल्या. आणि ठीक आहे ना. आणि तुम्हाला पुढे अजून सांगतो की ह्याच्यामध्ये पण काही काही गोष्टी आहेत ज्या मी केवढ्या बारीकीने ऑब्झर्व केल्या आणि नोटीस केल्या, त्याच्यानंतर मला जाऊन कळलं की ह्याच्या मागे काय होतं ते. तर आम्ही तिला बोललो की काम करो, अंदर आओ. आत यायला रेडी नाही. अच्छा. बोलते की नहीं, मैं अंदर नहीं आएगी, मेरे को जाना है, स्टेशन जाना है, मेरे साथ कोई तो लड़की भेजो, मेरे को जाना है अभी. ओके. आणि आम्ही भाई, तुम्ही विचारलं लडकी भेजो की लडकी क्यों चाहिए. एक्झॅक्टली. माझा मित्र भाई बोलतो पोलिसला फोन लाव, पाणी देते हो, पाणी नाही. आत दरवाजाच्या आत यायला सुद्धा रेडी नाही. ठीक आहे. आणि लडकी भेजो ऐकतच नाही. आणि ना तिच्या ना चेहऱ्यावरती असं मारलेल्याचे मार्क्स सुद्धा होते, की म्हणजे असं एखाद्याला जर बुक्की बिक्की मारल्यावरती कसं. हा, पण ते त्या लेवलचं तसं नाही. म्हणजे असं वाटत होतं चेहऱ्यावर काहीतरी आहे, पण ते नंतर तुला सांगतो त्याच्या मागचं पण काय स्टोरी होती ती. ठीक आहे. तर मग ते बोललं तर ऐकायला तयार नाही, आते बोललं तर आत यायला तयार नाही. आणि नंतर मग मी पण थोडा हे झालो, कारण की आपल्याला भाई, तुला माहित आहे आपल्याला असं हे आहे की भाई अर्ध्या रात्री कोण दरवाजावर येऊन मदत मागताय, आणि ती बोलते की जीवन मरणाचा प्रश्न आहे, मला मारून टाकेल. बरोबर. तर मी बोललो की भाई का ना मदत करावी. बरोबर. आणि ऍज अ ह्युमॅनिटी म्हणून आपण करणार ना मदत. आणि ते पण जर बाई आहे, ती बोलते की हे असं काही आहे की कोण बरोबर मारून टाकेल, हेल्प करणं आपण पण विचार करू. कॉमनली नॉर्मली आपण कॉमन मॅन असाच विचार करतो. हा, तर मग एवढ्या रात्री जरा रिस्कीच आहे बोलायला गेलं, 3 वाजता म्हणजे. आणि ती कशी, गोवा म्हणजे आता आपण इकडे पहिल्यांदा गेलोय, आपणच आपल्या होमटाऊन पासून लांब गेलोय, आपल्याला तिथला माहित नाही काय गोष्टी आणि काय नाही. ठीक आहे. तर मग ते झालं. आणि तिला नंतर आम्ही बोललो की आत ये नाही, आत यायला तयार नाही. आणि नंतर ना
मी आणि माझा मित्र आम्ही दोघं रेडी झालो, कारण की मी बोललो ना आम्ही रेंट केलेली कार, राईट. तर कार रेंट केलेली माझ्याकडेच होती. ओके. तर मी विचार केला की ठीक आहे चालेल, चला आता ही जर एवढ्या प्रॉब्लेम मध्ये, तर मी बोललो की चला मित्रांना घेतो, 2-3 जण घेतो सोबत, अष्टपुष्ट आहे अंगाने, काय झालं तर पुढे मागे बघता येईल. राईट. हा, आणि बोललो की चला हिला सोडून येतो. तर आम्ही तिला बोललो पण की आम्ही येतो, मुली नाही आम्ही येतो, तुला कुठे स्टेशनला सोडायचं आम्हाला सांग, आम्ही सोडतो तुला. तर नाही रेडी, बोलते की नाही मुलीच पाठवा माझ्यासोबत. पण मग हॉटेलमध्ये कोण स्टाफ वगैरे नव्हता? अरे एक्झॅक्टली, तेव्हा एवढ्या रात्री पूर्ण हॉटेलमध्ये एकच केअरटेकर आहे फक्त. अरे हे रॉंग. रिसेप्शनला तोच, जे काय रूम मध्ये लागणार तेच बघणार. आणि जर काय रूम मध्ये काय बेडशीट पाणी मिनी लागतं तर तो ते कोणाला फोन करून बोलवणार, मध्ये दुसऱ्या साईडनी लोक येणार आणि ते सर्व प्रोव्हाइड. होमस्टे होतं की हॉटेल होतं? होमस्टे टाईपच हॉटेल होतं ते, पण ते एवढं असं काही बोलतात ना असं प्रॉपर हॉटेल सारखं तसं नव्हतं. आता मोस्टली अफोर्डेबल पाहिजे पब्लिकला, तर अशा ठिकाणी. तर एक अफोर्डेबल म्हणजे काय प्राइस होती, म्हणजे आपल्या बघणाऱ्या व्ह्युअर्सला पण लक्षात येईल? एक असेल 1 रूम, म्हणजे पर डेच्या हिशोबाने आमचे काहीतरी 800-900 रुपीज चार्ज केले. अच्छा, बरंच स्वस्त होतं. एकदम स्वस्त. 800 ला पर रूम की पर पर्सन? पर रूम चार्ज केलेला. मग स्वस्त होतं. 1600 मध्ये त्यांचे 2 रूम. एक राऊंड फिगर 1000 रुपीज पकडा पर. तरी ठीक आहे. गोव्यासारख्या ठिकाणी, कलंगूट बीचच्या इथे, राईट? फक्त रूम जा, नथिंग. अच्छा, ना मील्स इन्क्लुडेड नाही. ठीक आहे, एक्सपेक्ट पण नाही करू शकत आपण गोव्यासारख्या ठिकाणी. डिसेंबर कधी गेला तुम्ही? हा, डिसेंबर म्हणजे प्रॉपर तो सीझन असतो गोव्याला जायचा. त्याच्यात जर 1000 रुपयाला रूम्स भेटतायत आणि स्वस्त आहे खूपच. ओके, पुढे कंटिन्यू. तर मग आम्ही तिला बोललो की आम्ही येतो, म्हणजे मी आणि आमचे फ्रेंड्स होते, मी बोललो की आम्ही येतो सोडायला. तर मग ती त्याच्यासाठी पण बोलते की नाही, की मला मुलं नको आहेत, मुलगीच पाठवा माझ्यासोबत. ओके, मग तिची कंडिशनच होती मुलगीच पाहिजे. तिने जी स्टार्ट पासून एंड पर्यंत तिचं हेच होतं की मला मुलगी पाठवा. ठीक आहे. आणि नंतर मग मी तरी पण बोललो की ठीक आहे देखते आपण, चलो. अरे मी चावी घेतली आणि मित्राला पण बोललो 2 जणांना की तुम्ही चला माझ्यासोबत, हिला आपण खाली घेऊन बघू. आणि तिचं सारखं की नाही, वो मेरे को मार डालेगा, वो मेरे को मार डालेगा, मेरे साथ लड़की भेजो, मेरे को जाना है, मेरे को भागना है, वो मार डालेगा. तिचं एंड पर्यंत तेच. आणि मी चावी घेतली आणि जातच होतो, तर माझी एक टीएल होती जी मला ऍज अ भाऊ ट्रीट करते. ती माझ्यापेक्षा वयाने थोडी मोठी आहे. तर मग तिने मला तसंच ओरडलं की अश्विन तू कुठे जायचं नाही, कितीही झालं काहीही झालं, तिला आपल्या समोर जरी तिला येऊन तिकडे दरवाजाच्या बाहेर कोणी मारलं तरीही दरवाजाची वाट बाहेर कोणी पण ओलांडायची नाही, या रूम मधनं कोणीही दरवाजाच्या बाहेर जायचं नाही. तर तिने आम्हाला तेव्हाच ओरडलं आणि मला थांबून ठेवलं आतमध्ये की नाही जायचं. मग आम्ही बोललो आता काय करायचं. आणि ती नंतर ना 2 मिनिटं तसं झालं, आमचं डिस्कशन चालू झालं आपापसात. आणि तिने कोणला तर फोन केला आणि काहीतरी बंगाली का मद्रासी काय मला माहित नाही कुठच्या भाषेत बोलत होती, आणि काहीतरी बोलत होती. आणि असं ना नंतर असं आमच्याकडे बघून असं काहीतरी बंगाली मद्रासी मध्ये बोलत होती, काय कोडवर्ड वापरत होती का काय तिचं तिला माहिती. आम्ही बोललो साला काय करायचं. आणि आम्हाला हा प्रश्न पडला की साला हॉटेलमध्ये एवढी जण आहेत, राईट. तुमच्याच रूमच्या मागे. तुला अजून एक आयरनी सांगतो मोठी, की आमचं हॉटेल होतं ना इथे हॉटेल, आणि एक 2 मिनिटं वॉकिंग डिस्टन्स वरती पोलीस स्टेशन. अच्छा, पोलीस स्टेशन होतं जवळ? पोलीस स्टेशन जवळ. ती पोलीस स्टेशनला जायला हवी. पोलीस स्टेशनला न जाता हॉटेलमध्ये आली, आणि हॉटेलमध्ये येऊन पण एक्झॅक्ट कोणाच्या दरवाजावर आली जिथे मुली राहत आहेत. आणि तिला कसं म्हणजे, आणि हे कसं, राईट कसं हे नंतर हे सगळं जेव्हा म्हणजे आता नंतर काय सीन एक्झॅक्ट झालं सांगतो, की हे सर्व झालं. मग आम्ही बोललो की काय, तर मी भाई केअरटेकरला फोन करत होतो, त्या सूरज नाव होता त्याचा, तर त्याला मी फोन करत होतो. आणि मग तो आला आणि तो तिला काहीतरी बोलला की क्या है, चल इधर से चल, असं बोलला. गेली निघून ती. अच्छा, काय त्याला काय बोलली नाही का, एक शब्द बोलली ना त्याला, एक शब्द. ती त्याच्यासोबत निघून गेली लिटरली. आणि मी त्याला बोलतोय भाई क्या वो परेशान है उसका क्या, बोलता मैं देखता हूँ कुछ नहीं. आणि तो गेला नंतर. आणि आम्ही नंतर मी एक तर माझं एकदम मला वाईफ चेंज झाली. आणि दुसरं म्हणजे मला असं टेन्शन आलं की भाई एवढ्या रात्री कोण मदत मागायला आलं आणि मदत नाही केली. मला एकदम असं गिल्ट झालं की यार का असं केलं. तर मी पण माझ्या फ्रेंड सोबत डिबेट करायला लागलो की यार तुम्ही असं का केलं, मला पण नाही जाऊन दिलं, तुम्ही पण काय केलं नाही. हे सर्व माझी टीएल होती अर्चना करून, तर तिने आम्हाला आधीच सांगून ठेवलेलं की कितीही काहीही झालं तरी या उंबरठ्याच्या बाहेर नाही जायचं, कोणीही जायचं नाही.
कारण की आपल्याला माहित नाही, आपण बरोबर. ऑलरेडी नाही त्या ठिकाणी दुसऱ्या Right. ठिकाणी आलोय आणि इकडे काय आहे, कोणाचं काय, आपल्याला कसं काय नाही ते माहित माहितीये. नाही. तर म्हणून ते होतं. आणि आम्ही नंतर मी एकदम असं विचारात पडलो की भाई आम्ही एवढं बोलतोय, ती बाई ऐकत नाही, आम्हाला बोलतोय की नाही कोई तो लडकी भेजो, लडकी भेजो. आणि तो आमचा जसा केअरटेकर आला, तो जसं बोलला की कुछ नाही है, चलो इधर से जाओ, लगेच गेली निघून. आणि ते झालं. नंतर आम्ही थोडा वेळ बसलो आणि मला ना असं एकदम असं हे होत होतं, खात होतं की भाई काय सीन आहे हा, काय सीन आहे. मग नंतर एक 4-4:30च्या आसपास ना मी गेलो खाली, पहाटे. आणि तो केअरटेकर तिथेच खाली बसून दारू पित होता. तर मग त्याला बोललो की भाई सूरज क्या सीन था, वो कौन थी वो औरत और ऐसा क्या, और वो किधर गई. तो बोलते कि कुछ नहीं, वो उसके पीछे कुत्ते पड़े थे तो चली गई, उसको भेज दिया मैंने. कुत्ते पड़े थे. मी पण एक्झॅक्टली मी पण असंच रिएक्ट केलं. कुत्ते पड़े थे, बोला नहीं भाई, वो इधर आके कुछ और बोल रही थी, तू बोल रहा है कुत्ते पड़े थे. तर मग मी भाई एकदम हे झालो. आणि तो त्याला मी विचारलं की वो तो ऐसा बोल रही थी हम लोग को, ऐसा वैसा. बोलतो नहीं, वो उसके पीछे कुत्ते पड़े थे, उसको मैंने बोल दिया, एक 100 रुपये दे दिया, वो चली गई. हा मला काय कळलंच नाही काय सीन आहे. आणि मी हा सीन एक्झॅक्ट वर गेलो आणि सगळ्यांच्या माइंड मध्ये ते ब्रेन फक झाला रे सर्वांचा, की काय झालं, सगळ्यांचा मूडच खराब, मूड स्पॉइल झाला. तर मग मी वरती गेलो आणि अर्चना हे लोक जे सर्व माझे जे टीएल्स माझे फ्रेंड्स वगैरे होते त्यांना सांगितलं की भाई सूरज तर असं बोलतोय की तिच्या मागे कुत्रे लागलेले. मग नंतर तिने मला हा पॉइंट सांगितला की अश्विन, तुम्ही लोक एवढं रात्री 3 वाजता 3:30 वाजता त्या बाईची मदत करायला निघालेले, तू या छोट्या छोट्या गोष्टी नोटीस केल्यास का, की अख्ख्या हॉटेलमध्ये एवढी लोक आहेत, हॉटेलच्या 2 मिनिटं अंतरावरती पोलीस स्टेशन आहे, ती बाई डायरेक्ट येते, ठीक आहे. आणि येते तर कोण, की जे त्यांना माहिती आहे. कारण की तिकडे ना एक तेजस तिकडचा मी तुला एक सीन सांगतो की मला तर तिकडच्या लिटरली पोलिसांवरती सुद्धा ट्रस्ट नाहीये. कारण की आम्ही कसं, आता आमचा कालवा खूप असायचा हॉटेलमध्ये, आम्ही रोज सकाळी मस्त फ्रेश बिश व्हायचं, मस्त फॅशिंग कपडे बिपडे सर्व फॅन्सी घालून, वेस्टर्न आउटफिट सर्व हॉट शॉर्ट्स वगैरे मुली वगैरे घालून आम्ही फिरायला निघायचो. पिकनिकला आलोय, गोवा कॉमन आहे. तर ते खाली सर्व दुकान वगैरे, तर तिकडचे लोक नुसते म्हणजे जसं आम्ही चालायचो ना, तर सगळ्या लोकांची नजर, आणि असं मला असं घाण वाटायचं. कारण की मला ना माझी खूप घाण सवय की मी ना ऑब्झर्व करत असतो सराउंडिंग कसं वागतायत, कसं बघतायत काय, तर माझी ती खूप घाण सवय. तर मला मी जेवढं नोटीस केलं ना की लोक पूर्ण वरून खालपर्यंत असं चेकआउट करतात वाईट नजरेने. आणि एक्झॅक्ट सेम गोष्ट मी पोलिसांना सुद्धा करताना बघितली. कारण की गोव्याला एक पोलिसांचा त्रास असतो की जिथे पण चेक पॉइंट वगैरे असतात तिकडे मोस्टली पोलीस लोक सारखे थांबवतात. रेंट्सच्या गाड्या वगैरे भरपूर असतात ना त्या साईडला, तर पोलीस लोक थांबवतात. आणि तेव्हा पण आम्ही बघितलंय की मी म्हणजे असं नोटीस केलं की ते पोलीस लोक पण ना, आमचे जे कलिग्स होते, माझे फिमेल फ्रेंड्स होते, त्यांना पण असं वरून खालपर्यंत असं चेकआउट वगैरे करायच्या. ठीक आहे, असं पण मी जाणार तरी कोणाकडे जाणार, जे म्हणजे ज्यांच्याकडे आपण, ज्यांच्यासाठी आपण असं वाटतं की बाय ह्यांच्यामुळे आपण सेफ आहोत. राईट. आणि जर तेच असे हरकते वाटतायत करतायत तर मग काही बोले ऍक्च्युअली. तर मग तिने मला तेच बोललं की हेल्पलेस फील करणार त्या सिच्युएशन मध्ये, तुम्ही आम्ही कोणी हेल्पलेसच फील करणार. तर मग तिचं तेच होतं की तू या गोष्टी नोटीस केल्यास का. आणि ती मला काय बोलली की एवढं 2 मिनिटावर पोलीस स्टेशन असताना, हॉटेलमध्ये एवढी लोक असताना आजूबाजूला, आणि तुला माहितीये गोवा लेट नाईट चालू असतो, असं तुला रोड सुमसान भेटणार, दिवस रात्र एक गोव्याला असतं, एकसारखंच आहे तिकडे. तर एवढं सर्व असताना पण ती बाई 3 वाजता 3-3:30च्या आसपास आली आपल्या हॉटेलमध्ये येऊन सुद्धा एक्झॅक्ट तोच दरवाजा नॉक करते जिथे सगळ्या मुली राहतात. बरोबर. तर तुला कनेक्ट होत आहे. तर तिने मला हेच सांगितलं की तुला हे जो पूर्ण हा जो लूप बनतोय, हा तुला डायसी नाही वाटत आहे काय अश्विन ह्यामध्ये. आणि त्यात पण तुझं असं होतं की तू निघालेलास गाडी घेऊन अनोळखी जाग्यावरती, अनोळखी ठिकाणी त्या बाईला मदत करायला. उद्या जाऊन तू तिला सोडायला गेला असतास आणि काही झालं असतं किंवा तिनेच तुझ्यावर फॉल्स केस टाकली असती की हे लोक जबरदस्ती करतात, पैसे द्या मला, तर तू काय केलं असतंस. तिचं हे होतं. आणि मग नंतर भाई मला पण ट्यूब पेटले की यार हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर मग या लेवलचे सुद्धा स्कॅम होतात. आणि मानलं पाहिजे की प्रेझेन्स ऑफ माइंड टीएलचा त्यांच्या मानला पाहिजे की एवढी मॅच्युरिटी किंवा एवढी पुढचा विचार केला त्यांनी, त्याच्यामुळे तुम्ही सेफ आहात. नाही तर ऍक्च्युअली मला वाटतं, कारण की तिने मला जसं सांगितलं ना, ती बोलली की
मला ना सगळ्यात पहिला शक तेव्हाच आला जेव्हा ती फक्त स्टार्ट टू एंड मुलगी पाठव हे बोलत होती. बरोबर. आणि त्यानंतर तिने ह्या सर्व गोष्टी जेव्हा मला सांगितल्या त्याच्यानंतर मी भाय असं म्हणजे बोलतात ना, मी जे पण पार्टी केलेली तिथे सगळं मी होशमध्ये झालो. आणि नंतर मी माझ्या रूम मध्ये जाऊन चेक करतोय की गोवामध्ये गर्ल्सचं ट्रॅफिकिंग केवढं चालतं. अच्छा. हा, तर ते जेव्हा मी चेक केलं तर भाई गोवा भाई या गोष्टींमध्ये टॉप नंबर वरती आहे. की तुला समजणार माहित नव्हतं आम्हाला. तुम्हाला माहितीये का? मला समजणार नाही. शॉकिंग आहे. काय कुठचं तुझ्याकडे लोक येतील मदत मागायला किंवा काय असं हे करायला की यार असं पाठव, आणि त्यातल्या त्यात ती मुलगी जाईल आणि ती कुठे गायब होऊन जाईल आणि कुठे काय ना. मग तुम्हाला त्यामध्ये पोलीस मदत करणार ना, काय मदत करणार ना, कोण मदत करणार, तुम्हाला समजणार पण नाही की ती जी मुलगी होती ती गेली कुठे. तर या लेवलच्या अशा सर्व गोष्टी गोवा बघा, गोवामध्ये गोव्याची एक ही डार्क साइड बोलू शकतो. डार्क साइड. आणि जर तुम्ही तेव्हा त्यांना हेल्प करायला गेले असते तर आम्ही आज ऍक्च्युअली सिच्युएशन खूप डिफरंट झाल्या असत्या. जी एक ट्रिप होती तो एक नाईटमेअर झाला असता. एक्झॅक्टली. तुम्ही पण जर गोव्याला जात असाल तर ही ह्याची रिअल स्टोरी आहे जी त्यांनी फेस केली. एक्झॅक्ट. असं नाही की कुणाची तरी दुसऱ्याची तो नरेट करतोय, बनावटी नाहीये किंवा हे त्याचा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. काही खोटं नाही, काय नाही. आपल्याला काय करायचं ना एखाद्याबद्दल खोटं फॉल्स अलिगेशन लावून. मग तुम्ही माझ्या मते तरी मी बोलेन प्रेक्षकांना की तुम्ही विचार करा गोव्याला जाताना. फॅमिली नाही, स्पेशली जेव्हा बॅचलर जातात, ऑफिसचे कलिग्स वगैरे, की ह्या गोष्टी विचारात घ्या, विचार करून जा. आणि तरी ठीक आहे, म्हणजे असं मी नाही बोलत की जाऊ नका, पण मोस्टली सेफ्टी आणि सिक्युरिटी सराउंडिंग आणि हे सर्व पहिलं बघा. मेन म्हणजे हॉटेल चांगलं बघा. जसं अश्विनी स्टार्टिंगलाच कन्सर्न रेस केलेलं की त्याला जो हॉटेल ते सिक्युरिटी वाईज प्रॉपर नाही वाटलेलं. तेच त्याच म्हणजे बोलतात ना, त्याच गोष्टी पुढे लोकांना नडल्या आहेत ऍक्च्युअली. त्याच नडल्यात आम्हाला. सो मेन सिक्युरिटी कन्सर्न 4 पैसे जास्त जाऊ द्या, सेफ्टीला कन्सर्न द्या. हो एक्झॅक्टली. कारण की आम्हाला नंतर असं वाटलं की काय माहिती, मे बी ते हॉटेलचा केअरटेकर सुद्धा यामध्ये बरोबर मिक्स असेल. अशा वेळेस आपण सांगू शकत नाही. जसं त्यांनी पोलिसाचं पण सांगितलं, पोलिसांचं, की तो जो इन्सिडेंट त्यांच्यासोबत झाला, मग तुम्ही पोलिसांकडे तरी काय कोणत्या ट्रस्टनी जाणार ना, असं असेल तर कम्प्लिटली हेल्पलेस करणार फील. तेच आहे एक्झॅक्टली. ऍक्च्युली ही आय ओपनिंग व्हिडिओ आहे त्या लोकांसाठी जे गोव्याची ट्रिप प्लॅन करतात. ट्रिप प्लॅन करायच्या आधी ही व्हिडिओ नक्की बघा. अश्विनचा हा एक्सपिरियन्स नक्की तुम्ही नीट ऐकून घ्या, तुम्ही नीट बघा, इमॅजिन करा, स्वतःला तिकडे ठेवा अश्विन आणि त्याच्या फ्रेंड्सच्या जागी. मग तुम्हाला मे बी कळेल की त्या गोष्टीची डेप्थ किती आहे किंवा सिरियसनेस किती आहे. सो व्हिडिओ म्हणजे ही तर हॉरिबल होती. अच्छा, अजून पण त्याच्याकडे गोव्याचेच आहेत, गोव्याची एक स्टोरी किंवा त्याचा एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स नाही, एक इन्सिडेंट आहे. असे रिच स्पॉइल टाईपचे आहेत, त्यांना मोस्टली नाईट लाईफ एन्जॉय करायची होती तिकडे. तर तिथे ते लोक एवढे निर्लज्ज आहेत ना की तुमच्या सोबत भले मुली आहेत ना तरी त्यांच्या बाजूने पण आणून ते लोक तेच विचारणार की भाई बियर मिलेगा, लडकी मिलेगा, चलो चलो चलो. असं सकाळी ह्याला फोन केला तर भाई याचा फोनच लागत नाहीये. अच्छा, फोन नहीं लागत है. ठीक है, ओके. मैं पूरा बेहोश हो गया और सुबह उठकर देखता हूँ तो भाई मेरा वॉलेट गायब, घड़ी गायब, फोन गायब. एकदम भयानक गोष्ट सांगतो तुम्हाला की तुम्ही लोक, तू पण शॉक होशील. अच्छा, सकाळी उठलाय, ठीक आहे, ट्रॉमा मध्ये उठलाय, सगळं स्टोरी होती किंवा त्याचा जो एक्सपिरियन्स होता तो खूपच हॉरिबल आहे. मला वाटतं प्रेक्षकांना पण तो हॉरिबलच वाटेल. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला व्हिजिट करा किंवा बायो मधील लिंकला क्लिक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा.